हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाकातले चिरोटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर पाहू शकता किती रसरशीत आपले खूप सारे लेयरचे चिरोटे किती सुंदर दिसत आहेत। तर रेसिपी खूपच सोपी आहे। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर चिरोटे बनवण्यासाठी इथे मी साधारण 2 कप मैदा घेतलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमच इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे। आता काय करायचं आहे, हे पूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 2 कप मैद्यासाठी साधारण आपल्याला अर्धा कप इथे तूप लागणार आहे। तर मी मेजरमेंट पूर्ण वाटीने केलं होतं, त्याच्यामुळे मी इथे अर्धी वाटी तूप घालणार आहे। 2 वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी इथे मी तूप घातलेलं आहे। तूप व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। कप आणि वाटी माझे एकाच मापाचे आहेत। तर व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला मोहन करून घ्यायचं आहे। मुठीमध्ये जर वळलं तर पेढा झाला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला मोहन तयार करायचं आहे। जर लागत असेल तर थोडंसं तूप आणखीन घालायचं, तर इथे अर्ध्या वाटीच बस होते। तर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून याचा एकदम हार्ड डो मळून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे पाहू शकता आपली कणिक व्यवस्थित मळलेली आहे। आता 10 मिनिटासाठी याला रेस्टसाठी आपण ठेवणार आहोत। तर इथे मी परत अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये साधारण आपल्याला 2 ते 3 चम्मच मैदा घालायचा आहे। तर 2 चम्मच मी घातलेला आहे, आणखीन 1 चम्मच इथे आपल्याला मैदा लागणार आहे आणि तूप आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता मी 3 चम्मच मैदा घेतलेला आहे। तर अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवा आहे। तर साइडला इथे मी 1 ग्लास साखर आणि त्याच्यासाठी मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे चासणी बनवण्यासाठी। तर जशी आपण गुलाबजामुनला चासणी बनवतो तशीच आपल्याला इथे चासणी बनवून घ्यायची आहे। आणि चासणीमध्ये मी फ्लेवरसाठी 1 इलायची तोडून टाकत आहे। हवं तर तुम्ही केसर देखील घालू शकता। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर साइडला इथे मी चिरोटे लाटायला घेतलेले आहेत। तर एक पेढा घ्यायचा आहे, त्याची आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि चासणी आपल्याला कमी गॅसवरच ठेवायची आहे। जोपर्यंत आपले चिरोटे लाटून होतील तोपर्यंत चासणीसुद्धा तयार होते। तर पूर्ण मी पातळ अशी पोळी लाटून घेते। तर इथे पाहू शकता मी साधारण अशा 4 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। हवं तर तुम्ही 3 किंवा 5 देखील घेऊ शकता। तर एक पोळी आपल्याला पूर्ण खाली मोठी ठेवायची आहे आणि जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं ते बॅटर आपल्याला ह्या पोळीवर थोडं थोडं लावून घ्यायचं आहे। तर इथे मी ब्रशच्या मदतीने हे बॅटर व्यवस्थित लावून घेणार आहे। पूर्ण पोळीने आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे। हे बॅटर जितकं व्यवस्थित लावलं तितके आपले चिरोट्याचे लेयर्स व्यवस्थित पडतात। आता आपल्याला दुसरी पोळी याच्यावर आथरून घ्यायची आहे। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने मी आथरून घेतलेली आहे आणि थोडी थोडी ओढून काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण पोळी खालची कव्हर करून घ्यायची आहे। मैद्याची असल्यामुळे थोडी आपली ओढल्या जाते। तर परत दुसऱ्या पोळीला सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावर तिसरी पोळी इथे मी टाकून घेतलेली आहे आणि परत तिसऱ्या पोळीला सुद्धा आपण जे बॅटर बनवलेलं आहे मैद्याचं आणि तुपाचं ते परत तिसऱ्या पोळीला सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावर मी चौथी पोळी आथरून घेतलेली आहे आणि आता ह्या शेवटच्या पोळीला देखील आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित सर्व बाजूनी आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता मी लावून घेतलेलं आहे। आता काय करायचं, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल करत आपल्याला एक गोल बनवायचा आहे पूर्ण पोळीचा। तर थोडं थोडं दाबत दाबत आपल्याला हे गोल बनवून घ्यायचं आहे आणि गोल बनवल्यानंतर थोडंसं हाताच्या मदतीने आपल्याला हा गोळा प्रेस करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अर्ध्या अर्ध्या इंचाचे चिरोटे कट करून घ्यायचे आहेत। पाहू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण चिरोटे कट करून घेणार आहे आणि चिरोटे कट केल्यानंतर सुरुवातीचा आणि शेवटचा बाजूला ठेवायचा, ते नंतरच्या याच्यामध्ये आपण घेणार आहोत।
आणि थोडंसं हातानं प्रेस करत अशा पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून जे लेयर्स आहेत ते सुटणार नाहीत आणि व्यवस्थित त्याची शेप आपल्याला दिसेल. तर इथे मी पूर्ण दाबून घेतलेले आहेत. हवं तर तुम्ही थोडंसं लाटून घेतलं तरी चालेल. आणि चासणीसुद्धा आपली तयार झालेली आहे. जशी आपण बालुशाहीला बनवतो किंवा गुलाबजामुनला बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे चासणी हवी आहे, थोडी चिपचिपी. त्याच्यानंतर इथे मी साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी एक एक करून जेवढे बसतील तेवढे चिरोटे घालून घेणार आहे. आणि पूर्ण मीडियम गॅसवर आपल्याला हे चिरोटे दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता एक साईड तळलेली आहे. आता परत आपल्याला झाऱ्याच्या मदतीने आलटपलट करून घ्यायचं आहे आणि दुसरी साईडसुद्धा आपल्याला पूर्ण व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता चिरोटे तळण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिट लागलेले आहेत मीडियम गॅसवर. तर व्यवस्थित आपले हे चिरोटे तळून झालेले आहेत. आता मी काढून घेते. तर पाहू शकता किती मस्त लेयर आलेले आहेत. आणि साईडला आपली चासणी तयारच होती. तर त्या चासणीमध्ये मी गरम गरमच चिरोटे घातलेले आहेत. तर चासणी थोडी थंड झाली असेल तर परत आपल्याला थोडंसं गॅसवर गरम करून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनिट आपल्याला चिरोटे पाकातच ठेवायचे आहेत. तोपर्यंत इथे मी दुसरी लेयर्स टाकत आहे. तर गॅस मी एकदम मीडियम ठेवलेला आहे आणि दुसरी लेयर्स पाहू शकता किती मस्त झालेली आहे. तर चिरोटे पूर्ण आपल्याला अलटपलट करून तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता किती मस्त लेयर्स आलेले आहेत. आणि हे पाहू शकता व्यवस्थित आपले चिरोटे मुरलेले आहेत. आता हे आपल्याला पाकातून बाहेर काढायचे आहेत. आणि बाहेर काढल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. साधारण 10 मिनिट आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. नंतर आपले चिरोटे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर हे पाहू शकता 10 मिनिट झालेले आहेत आणि आपले चिरोटे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. पाहू शकता किती रसरशीत आपले हे चिरोटे अगदी तोंडाला पाणी सुटेल असे तयार झालेले आहेत. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.